नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून प्रेमपूर्वक स्वागत आहे. लाडकी बहीण योजना आपण बघत आहोत. ई-KYC अपडेट. ई-KYCबद्दल मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः येऊन लाईव्ह सांगितले होते की लाडक्या बहिणी त्यांची जर इच्छा असेल तर ज्या लाडक्या बहिणी त्यांची ई-KYC राहिलेली आहे आणि ज्या लाडक्या बहिणी ई-KYC करूनही त्यांची ई-KYC ही गृहीत धरली गेलेली नाही आणि ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC असूनही त्या अपात्र झालेल्या आहेत, अशा सगळ्या लाडक्या बहिणींसाठी पुन्हा नव्याने ई-KYC प्रक्रिया आपण सुरू करणार आहोत, असे स्वतः मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मे महिन्यामध्ये हे त्यांनी स्वतः भाषणात सांगितले होते. परंतु आता मे महिना तर गेलेला आहे आणि ते म्हणाले की 15 जूनपर्यंत लाडक्या बहिणींसाठी आपण ई-KYC वेबसाईट किंवा ई-KYC प्रक्रिया सुरू करणार आहोत. तर आता बघा काय आहे माहिती आहे का, मुख्यमंत्री साहेब नंतर बिझी झाले पावसाळी अधिवेशनमध्ये. पावसाळी अधिवेशन तर आता संपलेले आहे. मग आता कुठे आणि काय प्रॉब्लेम आहे ई-KYC प्रक्रिया सुरू करण्यामध्ये? कारण की बघा काय म्हणाले होते मुख्यमंत्री साहेब की तुम्ही जर स्वतः मला इंटरेस्ट दाखवला की ज्यांची ई-KYC राहिलेली आहे त्यांना पुन्हा ई-KYC करायची आहे, असं जर तुम्ही तुमचं इंटरेस्ट दाखवला, उत्साह दाखवला, तर आम्ही लगेचच पुन्हा तुम्हाला एकदा ई-KYC करण्यास संधी देऊ. परंतु अजूनही ई-KYC सुरू झालेली नाही. आणि होतं काय आहे, आता ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत अशा लाडक्या बहिणींचे पण हप्ते बंद झालेले आहेत. मग आता अशा बहिणींचे हप्ते हे मिस होत आहेत. त्यामुळे काय करायचं आहे, कसं करायचं आहे या संदर्भात आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे की तुम्ही तक्रार नोंदवा आणि अर्ज द्या. परंतु लाडक्या बहिणी तुम्ही तक्रार नोंदवली का, अर्ज केला का? तुमचे जर हप्ते बंद झालेले असतील तर तुम्ही तक्रार नोंदवा आणि अर्ज द्या. तुमचे कागदपत्र पण त्याला जोडा, असे मी आपल्या व्हिडिओमधनं सांगितले होते. तर तुम्ही त्या पद्धतीने तसे केले का? दुसरी गोष्ट म्हणजे बघा, आता ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, पात्र लाभार्थी महिला आहेत आणि त्यांच्या नियमांमध्ये आणि निकषांमध्ये त्या लाडक्या बहिणी म्हणजे बसत आहेत, नियम आणि निकष त्या पार करत आहेत. परंतु चुकून अशा लाडक्या बहिणींची हप्ते बंद झालेले आहे आणि ई-KYC गृहीत धरली गेली नाही. अशा लाडक्या बहिणींनासुद्धा पुन्हा ई-KYC करणे गरजेचे आहे. मग त्यासाठी तुम्हीसुद्धा सपोर्ट करायला पाहिजे. कारण की आता हा मुद्दा आपण उचललेला आहे आणि या मुद्द्यावर आपण आपल्या चॅनलवर याआधी पण भरपूर व्हिडिओज अपलोड केलेले आहे आणि आता मी पुन्हा हे नव्याने ही शृंखला चालू केलेली आहे. तर आता जवळजवळ 3रा का 4था व्हिडिओ आपल्या चॅनलवर हा आहे ई-KYCच्या बाबतीमध्ये. तर तुम्ही सपोर्ट केला तर तुम्हाला तुमच्यासाठी लवकर ई-KYC प्रक्रिया सुरू होऊ शकते. काय करायचं आहे, तुम्ही सर्वांनी भरभरून कमेंट करायची आहे की ई-KYC प्रक्रिया लवकर सुरू करा. आणि आता 85 लाख लाडक्या बहिणी आधी होत्या, आता 92 लाख झालेल्या आहेत. म्हणजे 92 लाखामधील खरोखर ज्या बहिणी अपात्र आहेत त्या पण त्यामध्ये आहेत आणि त्यामध्ये 14,000 अशा आहेत की ते पुरुषांनी लाभ लाटलेला आहे त्यामध्ये. आणि त्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणी अशाही आहेत की त्या 65 वयोगटपेक्षा त्यांचं आता वय जास्त आहे तरीही त्या लाभ घेत होत्या. म्हणजे 92 लाखामध्ये जवळजवळ 25 लाख लाडक्या बहिणी ह्या खरोखर अपात्र आहेत की त्या नियम आणि निकष फॉलो करत नाही. ठीक आहे, हरकत नाही. 92 लाखातल्या 25 लाख वगळल्या तर किती होतात, म्हणजे ऑलमोस्ट 50 ते 55 लाख किंवा 50 लाख आपण पकडूया, है ना. म्हणजे बघा आता ज्या 50 ते 60 लाख
दरम्यान ज्या लाडक्या बहिणी आहेत की त्या पात्र लाभार्थी महिला आहेत, मग अशा लाडक्या बहिणी तुम्ही सगळ्यांनी शांत नका बसू, अर्ज करा, तक्रार नोंदवा, त्याला फॉलोअप ठेवा जर तुम्हाला हप्ते हवे असेल तर. कारण की आता मार्चपासून बऱ्याच लाडक्या बहिणींचे हप्ते हे बंद झालेले आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना लढावं लागेल, कारण की पैसा इझिली नाही मिळत. आता तुम्ही पात्र आहेत ना, तरीसुद्धा तुमचे हप्ते बंद करून टाकलेले आहेत. मग मला असं म्हणायचं आहे, तर तुमच्याकडे जर कागदपत्र आहे ना, तर सरळ एक अर्ज लिहा, त्याला कागदपत्र जोडा आणि तुमचं जे आता तुम्ही म्हणजे ग्रामीण भागात असाल तर ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन तिथे सांगा, अर्ज द्या, कागदपत्र जोडा. अर्ज काय लिहायचा, कागदपत्र काय जोडायचे यावर आपल्या विषयावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेला आहे, जाऊन बघा आणि लवकर तसं करा. लाडक्या बहिणी, तुम्ही जर तालुक्याच्या ठिकाणी असाल तर पंचायत समिती कार्यालयात जा, तिथे जाऊन तुमचा अर्ज आणि कागदपत्र जाऊन द्या आणि त्यांना तिथे सगळी विचारपूस करा आणि त्या गोष्टीला फॉलोअप ठेवा. तुम्ही जर शहराच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असाल तर जिल्हाधिकारी कार्यालयात जा किंवा महिला व बालविकास विभाग कार्यालयात जा, तिथे जाऊन तुम्ही तुमचा अर्ज द्या, कागदपत्र द्या, तिथे तुम्ही तक्रार नोंदवा आणि विचारपूस करा. त्यांना सांगा आता आम्ही हे देत आहोत, यापुढे आता नंतर आम्ही कधी यायचं, त्याला तुम्ही फॉलोअप ठेवा आणि त्यांना सांगा की जी लाभार्थी यादी आहे त्यामध्ये आमचे नाव आहे का. आता समजा तुम्हाला जर तिथे जर तुमचं नाही झालं काम, तर तुम्ही ऑनलाईन पण तुमचं बघू शकतात की तुम्ही लाभार्थी यादीमध्ये आहात का. म्हणजे काय होईल, कायमचाच म्हणजे तुमचं डोकेदुखी जाईल. आता जर पात्र लाभार्थी महिला आहात ना, तर लढा बिंदास आणि काय म्हणतात त्याला, बेधडक धडका तुम्ही आणि बेधडक तुम्ही लढा. काही तुम्हाला अडचणी आल्या, प्रश्न आल्या, समस्या असल्या, शंका असली तर मला कमेंट करून ठेवा. मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येणार आणि तुम्हाला तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देणार. तर लाडक्या बहिणी, तुमचे यावर काय मत आहे मला नक्की कळवा. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल या विषयावर, तुम्हाला जर हवी असेल KYC वेबसाईट पुन्हा सुरू करावी, तुमची जर इच्छा असेल तर कमेंट करा, हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि त्याहून महत्त्वाचं की तुम्ही सपोर्ट करा. तुम्ही जर सपोर्ट केला, कमेंट केली भरभरून, तरच मी यापुढे या विषयावर तुमच्यासाठी व्हिडिओ आणीन आणि यापुढे तुम्हाला काय करायचं आहे ते सांगेन. कारण काय होतं, मला बाकीचे दुसरे भरपूर विषयांवर मला व्हिडिओज आणायचे आहेत, पण आपण याच विषयावर आपण दररोज व्हिडिओ आणणार आहोत का तुमच्यासाठी. पण लाडक्या बहिणींचा जर सपोर्टच नसेल या विषयाच्या संदर्भात, तर मग कशाला विनाकारण मी व्हिडिओ बनवत बसू ना, हे मला तुम्हाला म्हणायचं आहे. त्यामुळे माझ्या सगळ्या बहिणी, माझ्या सगळ्या मैत्रिणी, माझ्या सगळ्या महिला, तालुक्यातल्या असू द्या, गावाकडच्या असू द्या, ग्रामीण भागातल्या असू द्या, शहरातल्या असू द्या, जिल्ह्यातल्या असू द्या, सगळ्या लाडक्या बहिणी, तुमची जर KYC राहिलेली असेल, तुमचे हप्ते बंद झालेले असेल, काही कारणांनी जर तुमची KYC राहिलेली असेल, तुम्ही जर पात्र लाभार्थी महिला आहात, तुम्ही जर नियम आणि निकष फॉलो करत आहात, तर जसं मी सांगते त्याप्रमाणे करा आणि लढा. प्रश्न पडला तर कमेंट करून ठेवा. सदैव आनंदी रहा, आपली काळजी घ्या.